यांना सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे। जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो, आज प्रथम त्यांचं नाव घेतलं। कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे। धनंजय मुंडेची गुंडाची टोळी थांबवा। जर हे गोरगरिबावर अन्याय करायला लागले, आरडाओरडा करायला लागले आरोपीच्या बाजूने, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही। फडणवीस साहेब आणि अजितदादाचं तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं। जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला आणि टोळीच्या जीव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला, सगळा सरकारला जर डाग लावणार असला, तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही। त्याला थांबवा। त्यांनी पाठ येऊन बहुतेक त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा। त्याचे लोक म्हणजे टोळी, त्याची जात नाही, त्याची जात ह्या पापात उतरतच नाही। पाप तू करणार फेडायला त्यांना लावतो का? तूच फेड। याला सुट्टी नाही, यांना थांबवा। माझ्या गोरगरिबाला त्रास नाही झाला पाहिजे। आमचं लेकरू गेलंय, आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भाईचा, कुटुंब उद्ध्वस्त केलं, सुखी जीवनाचं वाटोळं करून टाकलंय धनंजय मुंडेने त्याच्या टोळीनं। खुण करताय, खंडाने मागताय, सोडू नका याला, एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही। यांना सगळ्यांना मोका लावून 302 लावून यांची अंडर ट्रायल चालवा। यातला एक बी सुटला नाही पाहिजे। याच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार आहेत। दादा, SIT आणि पोलीस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की हत्येच्या दिवशी जे आहे ते वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती। आम्ही वारंवार सांगतो की खंडणी मागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला, म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता, याने बसून कट रचला तो। त्यामुळे खून करणारापेक्षा खंडणी मागणारा, खंडणीतला आरोपी ह्यो सरमाळ, ह्यो खरा गुन्हेगार आहे। आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकारमधला मंत्री, तो सुद्धा गुन्हेगार कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, सगळ्यात मोठा। कोर्टामध्ये असं देखील युक्तिवाद SITने दाखवलेला आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे, हा कट रचून हत्याकांड केलेला आहे। हो, कटच रचलाय यांनी, कट रचला। याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे, माझी याला पैसा लय लागतो, त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी, पैशासाठी। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यापेक्षा मोठा आहे, मुख्य खरा गुन्हेगार तो आहे। आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा, यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका। पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी, त्यांना 302 आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा। आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका। यांच्यावर सुद्धा यांना सहआरोपी करा, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा। आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय, ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली। त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही। याची एक टोळी क्रूर कामं करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे। हे बघा, फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं। आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत। हे वाईट दिशेने चाललेत। यांना जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला। याला जातीवाद करायची सवय, आणि या जातीवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय, सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय। त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार। याला रोखा, पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितलंय, त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले। याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा, आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही। मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा, आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या। न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे। आपण शांत राहा, आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे, आपल्या समाजावर विश्वास ठेवा। आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला। शांत राहा। यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे अडवू द्या,
यांना काय न्यायालयात जाऊन आरडायचंय किंवा मान्य न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृहमंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबिणार नाहीत त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे येऊ. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसारात माती काढली.